किसी ने क्या खूब कहा है, सपने उन्हीं के सच होते हैं जिनके सपनों में जान होती है। सपने उन्हीं के सच होते हैं जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त, हौसलों से उड़ान होती है। नमस्ते दोस्तों, मैं हूँ शिवदास, आपके लिए लेकर आया हूँ एक छोटी सी कहानी। मॉन्टी रॉबर्ट, रेसकोर्सवर घोड्याच्या तबेल्यात काम करणाऱ्या एका गरीब मजुराचा मुलगा। त्याच्या शाळेच्या शेवटच्या दिवशी त्याला निबंध लिहायला सांगितला, माझे स्वप्न। आणि रेसकोर्सवर घोड्याच्या तबेल्यात काम करणाऱ्या गरीब मजुराच्या मुलाने स्वप्न लिहिलं, एक दिवस माझ्या मालकीचा रेसकोर्स असेल, 200 ते 300 जातीवंत अरेबियन घोडे त्यामध्ये असतील, गाड्या, बंगला आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मला ओळखल्या जाईल। निबंध लिहिला, निकाल लागला, त्याच्या वर्गातील सर्व पोरं पास झाली, नापास झाला तो फक्त मॉन्टी रॉबर्ट। तो निकाल घेऊन शाळेच्या शिक्षिकेकडे गेला आणि म्हणाला, मॅडम, तुम्ही मला चुकून नापास केलं, मला पास करा। मॅडम म्हणाल्या, मी तुला चुकून नाही, जाणीवपूर्वकच नापास केलं। पण का? अरे, तू स्वप्न काय लिहिलंस? तुझ्या मालकीचा रेसकोर्स असेल, 200 ते 300 जातीवंत अरेबियन घोडे तुझ्याकडे असतील, गाड्या, बंगला। अरे वेड्या, स्वप्न असे नसतात, जे शक्य होईल तेच स्वप्न बघायचं। आणि तू हे विसरू नकोस, तू रेसकोर्सवर काम करणाऱ्या एका गरीब मजुराचा मुलगा आहेस। तुझं हे शक्य कधीच पूर्ण होऊ शकणार नाही। नाही मॅडम, मला पास करा। बघ, मी तुला पास करते, तू तुझं स्वप्न बदल, मी तुला पास करते। नाही मॅडम, मी माझ्या स्वप्नांवर ठाम आहे, मॉन्टी म्हणाला। बघ, तुला पास व्हायचं आणि समोरच्या वर्गात जायचं की नापास होऊन घरी बसायचं? नाही मॅडम, द्या तो निकाल माझ्याकडे। पण लक्षात ठेवा टीचर, एक दिवस मी माझं स्वप्न पूर्ण करणारच। आणि मॉन्टी तिथून निघून गेला। 20 वर्षानंतर त्याच मॅडम शाळेची सहल घेऊन एका रेसकोर्सला भेट देण्यासाठी गेल्या। एका तरुण मालकाने त्यांचं स्वागत केलं, त्यांना पूर्ण रेसकोर्स फिरून दाखवला, रेसकोर्स बघायचे पैसे सुद्धा घेतले नाही। आणि त्यांना एक विनंती केली, मॅडम प्लीज दुपारचं जेवण माझ्यासोबत घेणार का? आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन तो त्याच्या डिनर हॉलला गेला। तिथं जाऊन बघते तर काय, एका भिंतीवर एक सर्टिफिकेट फ्रेम करून लावलेलं होतं। ते मॅडम चावलीनं त्याच्याकडे गेली आणि म्हणाली, अरे बघ, हा तर आमच्या शाळेचा निकाल की, आणि बघ त्याच्या खाली माझीच सही आहे। आणखी थोडं जवळ जाऊन म्हणाली, अरे हा कुणाचा निकाल लावला? मॉन्टी रॉबर्ट। मी त्या वेड्याला सांगितलं, तू तुझं स्वप्न बदल, मी तुला पास करते, पण त्यानं ऐकलं नाही। कुठं आहे तो? कुठं आहे? तुमच्या रेसकोर्सवर कामाला आहे का? कुठं आहे? बोलवा त्याला। आणि तो तरुण मालक म्हणाला, मॅडम, मीच तो मॉन्टी रॉबर्ट। तुमचं ऐकून जर त्या दिवशी मी स्वप्न बदललं असतं तर मी शाळेच्या परीक्षेत पास झालो असतो, मात्र जीवनाच्या परीक्षेत अपयशी ठरलो असतो। मित्रांनो, ठाम राहायला शिका, चुकू द्या निर्णय चुकले तर। अडचण काय आहे? यशस्वी कोण होतात? जे योग्य निर्णय घेतात ते नाही, जे घेतलेला निर्णय योग्यच कसा होता हे सिद्ध करतात ते। ना संघर्ष ना मुश्किलें, तो क्या मजा है जीने में। आंधी तो आंधी, तूफान भी थम जाएगा मेरा दोस्त, जब लक्ष्य बना हो सीने में। दोस्तों, इसी तरीके से पावरफुल मोटिवेशन कहानी, मोटिवेशनल वीडियो देखने के लिए हमारे इस चैनल को, श्री मोटिवेशन, इस चैनल को सब्सक्राइब कीजिए, ताकि आने वाला वीडियो सबसे पहले आपके पास पहुंचे। थैंक यू दोस्तों, धन्यवाद।